1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील मध्यवर्ती कार्यालयात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मनसे सदस्य नोंदणी अभियान, NCMC कार्ड शिबिर व तसेच कामगार, शिक्षक व मनसैनिकांचा गौरव करण्यात आला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून सोलापूर शहरातही मनसे सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. NCMC कार्ड शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून हे शिबिर व नोंदणी अभियान आज आणि उद्या 2 दिवस राहणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली. मराठी भाषेसाठी प्रावीण्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती पुढीलप्रमाणे पद्माकर कुलकर्णी, मनोज काटकर, रवी चव्हाण, श्यामल गलांडे, विजय खाडे, श्रीधर गुंडेली, अल्ताफ पठाण, मोहन माडे, मंगलताई चव्हाण यांचा फेटा शाल देऊन सन्मानित करण्यात आला. सदर प्रसंगी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस विश्वास गजबार, शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळी, मनसे जिल्हा वाहतूक संघटक प्रसाद कुमटेकर, वाहतूक शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, महिला आघाडी शहराध्यक्षा जयश्रीताई हिरेमठ, मनसे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, शिक्षक सेनेचे शहर उपाध्यक्ष गणेश राऊत, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैफन जमखंडी, श्रीराज महिंद्रकर, प्रथमेश गणाते, देवीदास उत्तरकर, सुनील स्वामी, नागेश हिरेमठ यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळींसाठी राज्य परिवहन महामंडळाचे NCMC कार्ड, ज्याच्यामधून आमच्या माता भगिनींना या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरण्यासाठी सोयीसुविधा सवलत मिळणार आहे. त्याचं कार्डचं या ठिकाणी वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याचबरोबर आज कामगार दिनानिमित्त आमचे कामगार नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीधर गुडेली, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे कामगार बांधव यांचा सन्मान देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो. तसेच या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी STमध्ये प्रवास करण्यासाठी महिला भगिनींना जे कार्ड लागतं आहे त्या कार्डाचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर या ठिकाणी त्या कार्डची योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राबवण्यात येणार आहे. आज व उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये हा उपक्रम सोन्या मारुती महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व सोलापूर शहरातील माता भगिनींनी या शिबिरामध्ये भाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणीचा देखील या ठिकाणी या दोन्ही कार्यक्रमाचा आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये देखील सोलापूर शहरातील नागरिकांनी, राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या, अमित साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी, तरुणींनी सभासद नोंदवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंद करावी अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. नवनिर्माण सेनेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सतत प्रयत्न केला आणि गेल्या 1.5 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यात आमचाही साहित्य परिषदेचा फार मोठा वाटा आहे. सोलापुरातून आम्ही 80 पत्र पंतप्रधानांना पाठवले होते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातून 1 लाख पत्र गेले होते. त्याचा प्रभाव थोडाफार पडला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे आमचं श्रेय नाही आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राष्ट्रपती आपल्याचं श्रेय आहे. आजसुद्धा रिक्षावाले असतील किंवा टॅक्सी चालक असतील त्यांना मराठी सक्तीची करावी हा त्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि आपणसुद्धा सोलापूरमध्ये ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत तिथंसुद्धा मराठी सक्तीची झाली पाहिजे. याचा आपण यासाठी फिरलं पाहिजे आणि मराठीसाठी जे काही करता येईल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
आमचा सत्कार केल्याबद्दल आपलं आभार व्यक्त करेन. कार्य मराठी माणूस आणि मराठी भाषा याबद्दल फार गौरवास्पद आहे. त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते मनापासून ही भाषा हा माणूस जोपासण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे. मराठी जी भाषा आहे ही 12व्या शतकापासून चक्रधर स्वामींच्या बुद्धिपूर वर्णन या ग्रंथामध्ये सुद्धा मराठी भाषेचं वर्णन आहे. पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजरी मराठी या. रत्ना माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा तैसा भाषा माझी चोकाळा माय मराठी. असं 12व्या शतकातील ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव आहे आणि तोच गौरव माननीय राज ठाकरे साहेबांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम आज राबवलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. आज 1 मे महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचा या ठिकाणी जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचा पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मातृभाषेसाठी आणि मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेत आलेली आहे आणि त्याच विभागातर्फे आम्हाला इथं सत्कारित करण्यात आलं त्याबद्दल मला खूप आनंद झाला. कुठंतरी आमच्या कार्याचा आणि मराठीमध्ये लेखनाचा गुणगौरव करण्यात आला. त्याबद्दल मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि मनसेचं हृदयापासून आभार मानतो. त्यांच्या कार्यामध्ये मोलाचा वाटा ह्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला इथं बोलवून जो सत्कार केला इथून पुढं आमच्यातर्फेही काय थोडीशी मदत लागली भाषेच्या संदर्भात लिखाणाच्या संदर्भात तर आम्ही ती द्यायला तयार आहे. थोडी ग्वाही देत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त आज इथं मनसे संपर्क कार्यालय सोन्या मारुती येथे आत्ताच मनसेचे नेते सन्मान्य दिलीपबापू धोत्रे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज कामगार दिन असल्याकारणाने कामगारांचं गौरव व सोलापूर जिल्ह्यातील मराठी भाषांना विद्यार्थ्यांपर्यंत कसं जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न जे करण्यात आपले शिक्षक व त्या शिक्षकांचा देखील गौरव इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य परिवहनच्या सर्व एस टी महामंडळाचा फ्री पासचा लाभ ह्या माता भगिनींना मिळावा यासाठी या शिबिराचं देखील इथं आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनायकांना महेंद्रकर व मनविसेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे तसेच वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर व शहर संघटक जितेंद्र टिंगुर्णीकर व आमचे उत्तर सोलापूरचे तालुका अध्यक्ष गणेश बचुटे, आमचे कामगार सेने गणेश भोसले आणि तसं आमचे कामगार सेनेचे श्रीधर गुडेली व तसं शिक्षक सेनेचे आमचे संतोषकुमार गोडके सर, जिल्हाध्यक्ष प्रकाश कुळी सर व तसेच इतर महिला आघाडीचे आमचे शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्वजण मिळून हे 2 दिवसाचं आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त सोलापूरकरांनी याचा लाभ घेऊन आम्हाला प्रतिसाद द्यावा आम्ही अशी मी विनंती करतो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांचा औचित्य साधून मराठी भाषेसाठी कार्य करणारे काही निवडक खिऱ्यांचा सत्कार, त्याचबरोबर अहोरात्र झटून या महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारे जे कामगार वर्ग आहे त्या कामगारांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित केलेला होता. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या सर्व शिक्षक, कामगार आणि मराठी भाषेसाठी काम करणारे जे हिरे आहेत त्यांची इथं उपस्थिती लाभली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आभार आहे. या ठिकाणी कुठलं कार्ड CMC कार्ड काढण्यासाठी सगळ्या नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा. हे शिबिर 2 दिवस या ठिकाणी चालणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सदस्य नोंदणी आहे ती सदस्य नोंदणीसुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो.
सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.